HMPV व्हायरस बद्दल ना दोन इंटरेस्टिंग गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या की 60 वर्षापासून हा व्हायरस आहे, 25 वर्षापासून याचं नाव पण माहिती आहे, काही सिरियस नाहीये. खूप वय ज्यांचं कमी आहे किंवा खूप जास्ती आहे त्यांच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम करतो, त्याला घाबरायचं काही कारण नाही. मग चीनमध्ये लोक हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लावून का उभे आहेत, काही लोक मरतायत का, या प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा भारताने पुढे काय करायला पाहिजे ते पण कळेल. अहो, चीनची ती झिरो कोविड पॉलिसी होती ना, त्याच्यामुळे मार्च 2020 पासून 2.5-3 वर्ष नवीन जन्माला आलेली मुलं नुसती मास्क लावून घरीच पडली होती, शाळेत गेली नाही, एकमेकांना भेटली नाही. हे जे लहान वय असतं तेव्हाच तुम्ही शिकता इम्युनिटी मध्ये की या डिसीज बरोबर कसं झुंजायचं असतं. ही मुलं दुर्दैवाने खूप लेचीपेची झालेत, इम्युनिटीच नाहीये म्हणून ते सिरियसली आजारी पडतात. आपल्याला काही तो धोका नाहीये. प्राथमिक माहिती आहे, त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे, यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे. पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे. या संदर्भात जी काही ऍडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू. आता 3 वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भात सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची ही काळजी आपण घेऊ. आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.